नागपूर काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। विकासजी, खरं तर भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे, गडकरींच्या रूपात पुन्हा एकदा तिकीट दिले आहे। काँग्रेसचा उमेदवार कधी जाहीर होईल? मला वाटते काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा होईल, परंतु काँग्रेसने निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि शहरभरामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी जनतेपर्यंत जाऊन आणि निवडणुकीसाठी जे मॅनेजमेंट राहते त्याच्या तयारीला केव्हाच लागलेले आहे। म्हणून आम्ही उमेदवाराची प्रतीक्षा न करता आधीपासूनच प्रचाराला लागलेला नागपुरात काट्याची टक्कर होईल। अगदी काटाची टक्कर होईल। काँग्रेसकडून निश्चित रणनीती आखण्यात आली असेल। किती दावेदार आहेत? कारण की अनेक मोठ्या नावांची चर्चा होत होती। नाही, दावेदार अनेक आहे। आता प्रदेश काँग्रेस कमिटीने जेव्हा आवेदन मागितले तर जवळपास 21 लोकांनी, त्याच्यापेक्षाही जास्ती लोकांनी दिले। नाही मागितले त्याच्या व्यतिरिक्तही पक्षांनी ठरवावे असे अनेक नावं, अनेक दिग्गज लोक आहेत शहरामध्ये, जे कित्येक वेळा आमदार राहिले असतील, खासदार राहिले असतील, 5-5, 6-6 वेळा नगरसेवक राहिले, अशा अनेक लोकांची फळी या शहरामध्ये आहे आणि पक्षश्रेष्ठी बरोबर निर्णय घेईल, उमेदवार देईल, परंतु त्या निर्णयाची वाट न पाहता काँग्रेस पक्ष हा नागपूर शहरामध्ये कामाला लागलेला आहे। आम्हाला माहिती होतं की नितीनजी गडकरी उमेदवार राहणार आहे आणि आम्ही त्याच्या आधीपासूनच 6 महिन्यापासूनच आमची रणनीती आखून आमचं काम सुरू केलेलं आहे। अनेक दिग्गज नेते नक्कीच काँग्रेसमध्ये आहे, पण जनमानसात पावती असलेला एक नेतृत्व म्हणजे तुम्ही पण काँग्रेसमध्ये, आपलंही नाव शर्यतीत होतं, आपण इच्छुक आहात? नाही, मी शर्यतीत होतो म्हणजे मी काही तिकीट मागितलेली नाही। आता पक्ष काय निर्णय घेते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। मी पक्षाला सांगितलेलं आहे की मी निवडणूक लढवू शकतो चांगली, मी जोही कोणी उमेदवार द्याल तर त्याला नागपूर शहरामध्ये निवडणूक लढवण्याची जबाबदारी माझी, कारण की मी सातत्यानं या शहराचा महापौर होतो 2002 मध्ये, नंतर 10 वर्षापासून संघटनेमध्ये आहे, शहराचा विरोधी पक्ष नेता, तर शहरातील सगळ्या घटकांशी संबंध आहे, सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी जवळीक आहे, संघटनेची फळी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन प्रचाराची धुरा सांभाळून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी मी मेहनत करू शकतो असं मी पक्षाला सांगितलं। पक्षाने समजा आदेश दिला तर तुम्ही रिंगणात उतरा? आता पक्षाने आदेश दिला तो नंतरची गोष्ट आहे, आता समोर काय होते ते आपण पाहत राहा। किती इच्छुक आहे काँग्रेसकडून? अनेक लोक इच्छुक आहे। आपल्याला सांगितलं की ज्यांनी आवेदन दिलं असे 21 की 28 लोक आहे। त्याच्या व्यतिरिक्त पक्षाच्या नजरेमध्ये जे निवडण्यायोग्य आहे अशी पक्षाजवळ 10 लोकांची यादी आहे। तो उमेदवाराचा काही वनवा नाही, उमेदवार एकाहून एक तगडे उमेदवार आहे आणि टक्करी होईल। आणि दुसरं एक सांगतो की सातत्यानं काँग्रेस इथे 4 वेळा निवडून आली, भाजपा 2 वर्षात आली, परंतु याच्या आधीचा इतिहास पाहाल तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। सगळ्यात पहिल्यांदा मुत्तेमवार साहेब जेव्हा 98-97 मध्ये आले होते 1,98,000 मतांनी निवडून आले होते, तर मग काँग्रेसचे मतं नसते तर मग का बरं निवडून आले नसते? मला असं वाटते की हा मतदारांचा बालेकिल्ला आहे, इथे सर्वसमावेशक मतदार आहेत आणि ते केव्हा निर्णय बदलतील याचा भरोसा नाही, म्हणून असं गफलतीत कोणी राहू नये आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काय चमत्कार होईल ते आपण पाहत राहावे। अगदी बरोबर। काँग्रेसचा यापूर्वीचा बालेकिल्ला राहिला, गेल्या 2 वेळेस नक्कीच भाजपाने कब्जा केला असला, पण गडकरींचा एकूण स्वभाव, संसदेत सुद्धा विरोधी पक्षांकडून झालेलं कौतुक आणि नागपुरातील राजकारण, तसं सर्व पक्षांमध्ये त्यांचं एक चांगले कॉन्टॅक्ट्स आहे, चांगले संबंध आहे, अनेक कामं विरोधकांची सुद्धा करतात, त्यामुळे एक वेगळा असा मेसेज सुद्धा जातो, त्यामुळे गडकरींविरुद्धची लढत नक्कीच अवघड जाणार। मला असं वाटतं की गडकरी साहेबांसोबत बद्दल तर बोलण्यात काही नाही, कारण की आपण तुम्ही जे सांगितलं ते वास्तविकता आहे, परंतु ही निवडणूक आहे। अनेकदा या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल इंदिराजी गांधी हारल्या, अटल बिहारी वाजपेयी हारले, ही निवडणूक असते। मतदार केव्हा कोणाला मत देईल हे काही सांगून देत नाही। मग त्या काळात इंदिराजी यांचं वेगळं अस्तित्व होतं, अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं होतं, तर निवडणूक कोणीही हारू शकते, कोणीही जिंकू शकते, असे या देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत। म्हणून मला असं वाटतं की निवडणुकीच्या पद्धतीनं होते, काय त्यावेळी मतदार चमत्कार करतात यावर सगळं अवलंबून असतं। तर विकास ठाकरे आपल्यासोबत होते। खरं तर काँग्रेसकडून दिग्गज असा एक उमेदवार देण्यात येईल आणि नक्कीच गडकरींविरुद्धची लढत चुरशीची होईल असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करत आहेत। झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।